धन्यवाद अनुज सर. खरोखरच एक बुलंद आवाज ज्यांनी आपल्या आवाजाची जादू पूर्ण महाराष्ट्रभर गाजवली. असेच आपल्या आवाजातून आपल्या समालोचनातून खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा जे कव्हर करतात असाच आवाज आपण ह्यापूर्वी ऐकत होतात. पैसा बदलापूर अनुज मोरे सरांचा आवाज आपण ऐकलात. पहिल्याच चेंडूवर घडामोडी घडल्यात. पुन्हा एकदा मी समालोचक इथे जनार्दन पटेल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि पहिल्याच चेंडूवर गडी गारत चला स्पीडअप घ्यायचंय. मनोज सर विनंती असेल सामना लवकर चालू करायचा, आपल्याकडे वेळ कमी आहे. इथं टायमर लावला गेला याची मात्र नोंद घ्यायची आहे. हॅट्रिक साठी नक्कीच विकास नरवणकर यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आहे. कोणत्याही गोलंदाजाला, सोमजाई संघाच्या कोणत्याही गोलंदाजाला हॅट्रिक साठी 200 रुपयाचं बक्षीस आहे विकास नरवणकर साहेबांकडनं. तोपर्यंत वळूया, दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव गेलाय. मोठा फटका आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण. तेजस थोडासा बंबल झाला होता, मात्र शुभमचं बॅकअप चांगलं मिळालं आणि हा चौकार अडवला गेला. चौथा चेंडू तुषार याचा इब्राहिम साठी एक धाव मिळते. इब्राहिमला या एका धावच्या मदतीने धावफलक पोहोचवले 2 धावांवर. 4 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू उसामा, चांगला फटका आणलाय मात्र आणि चेंडू मध्येच उसळी घेतली चेंडूने. इब्राहिमला सुद्धा माघारी परतावं लागतंय. षटक संपलंय मात्र 2 गड्यांचा धक्का सुद्धा देऊन गेलाय. तोपर्यंत विजयला मिळते संधी. सर या चेंडूवर कोणती धाव नव्हती ना मनोज सर? एक धाव आहे ना, 1+ विकेट. रिजवान इब्राहिमची जागा सांभाळण्यासाठी आलाय. रिजवान तमीम गोलंदाजीसाठी आलाय. नक्कीच प्रत्येक गोलंदाजाला विकास नरवणकर यांच्याकडनं हॅट्रिक साठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. नो बॉल. पहिलाच चेंडू नो पाहायला मिळतो आपल्याला. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू म्हणजेच पहिला चेंडू तमीम याचा पुन्हा एकदा नो. अजूनपर्यंत टप्पा काही गवसलेला नाहीये, टप्पा थोडासा विसरलेला दिसतोय तमीम. नो+1 मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचवले ते 6 धावांवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा म्हणाव्या लागतील, कारण अजून कोणताही चेंडू या षटकातील ग्राह्य धरला गेलेला नाहीये. पुढचा चेंडू तमीम याचा हलक्या हाताने खेळून काढलाय आणि चांगलं कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की एका दुसऱ्यावर विश्वास ठेवला जातोय, भरोसा ठेवला जाते. त्याला माहिती आहे चेंडू जरी स्टंपला हिट नाही झाला तरी पुढचा क्षेत्ररक्षक तो चेंडू अडवणार आहे.
उसामा पुन्हा एकदा स्वैर तमीमियाचा हा तिसरा स्वैर आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी भर केळशी संघाला दिली जाते धावांमध्ये. पुन्हा एकदा रियान शेख काहीतरी समजवताना पाहायला मिळते. धावसंख्या पोचली ती 8 धावांवर. दोन चेंडू आणि 8 धावा. एकदम इथे एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचते ती 9 धावांवर. 3 चेंडू आणि 9 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. एकेरी धावांवरच लक्ष दिलं गेलंय आणि त्याच्यामध्ये अवांतर धावा आल्या. मात्र 1+ विकेट. तिसरा गडी गारद डीजे. दोघांना खेळ सांभाळावा लागेल. तमीम पुन्हा एकदा आणि सुंदर चेंडू मात्र पंचांनी पुन्हा एकदा स्वैर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोचते ती 11 धावांवर. लास्ट बॉल आहे. 3 चेंडू 11 धावा. चार चेंडू आणि 11 धावा आतापर्यंत झाल्यात. मात्र फलंदाज बाद आहे का नाही त्याचं डिसिजन नक्कीच आपल्याला नंतर पाहायला मिळेल. 4 चेंडू 11 धावा. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात तमीमने 4 चेंडूमध्ये. 4 चेंडूमध्ये खऱ्या अर्थाने 4च धावा खर्च केल्यात आणि 4 अवांतर धावा पाहायला मिळत आहेत तमीम याच्या. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. शेवटचा चेंडू बाकी तमीम याचा रिजवानसाठी. पुन्हा एकदा 5वा चेंडू सुद्धा स्वैर फेकलाय. एक अवांतर चेंडू आहे, एक फेअर डिलिव्हरी. एक अवांतर एक फेअर डिलिव्हरी असंच चालू आहे या षटकामध्ये. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने दुसरं षटक सुद्धा संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावांवर. म्हणजेच तब्बल 10 धावा खर्च केल्या. रियान शेख बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि मिळत आहेत 4 धावा. 4 धावा. रियान पुन्हा एकदा पुढचा चेंडू नाडव्या बॅटने खेळून काढला आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र रिजवानने कमाल केली. डीजे रिजवान पुन्हा एकदा. पुन्हा मोठा फटका. तुषारचा आता चेंडू जाते तोपर्यंत रिजवानने एक धाव पूर्ण केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली ती म्हणजे तब्बल 22 धावांवर. 3 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र धावसंख्यांचा डोंगर रचला जातोय. आता थोडीशा अडचणीत आलेला दिसतोय सोमजाई संघ, कारण आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शुभमचा आता चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. 23वी धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते.
शेवटचा चेंडू बाकी. रियान याचा, रियान शेख पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. रिझवानसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला. बॅटची कडा घेतली चेंडूने आणि घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक. अरे बॉल टका. रिझवान, श्रेयस गोलंदाजीसाठी आला आणि फसवलंय, चकवलंय या रिझवान याला, ज्यांनी 2 चौकार सलग ठोकले होते रियान शेखला. त्याच रिझवानला पहिल्या चेंडूवर चकवण्यात यश आलं, मात्र दुसरा चेंडू सुद्धा तसंच चकवण्यात यश आलंय. फसवलंय, गंडवलंय रिझवानला, मात्र साखळ दंडाने बांधून ठेवलंय. पहिलेच सुरुवातीचे 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला आले. श्रेयस कडना, श्रेयस पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय रिझवानसाठी. रिझवान विरुद्ध श्रेयस, केळशी सोमजाई असा सामना. मात्र स्वैर आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. 25 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली आणि फलंदाज बाद. त्याच रिझवानला, ज्याने आतापर्यंत ज्याचा धोका सोमजाईसाठी होता, त्या रिझवानला माघारी परतवलंय. पुन्हा एकदा डीजेला मिळते संधी सुमधुर संगीताची. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावांवर. खऱ्या अर्थाने या धावसंख्येला रोख लावलाय तो श्रेयसने. पहिल्या तुषारने 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तमीम आणि रियान थोडेसे महागडे ठरले, थोडेसे म्हणण्यापेक्षा खूप महागडे ठरले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या धावसंख्येला रोख लावण्याचं काम हे श्रेयसकडनं आपल्याला पाहायला मिळाले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता स्वैर चेंडू पंचांनी घोषित केलाय, मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. डीजे प्लेच्या आतमध्ये मी आपल्याला सांगितलेलं शेवटचा चेंडू श्रेयस याचा आडव्या बॅटने खेळलाय, मोठा फटका. मात्र तुषारने तो चेंडू अडवलाय आणि 1+ विकेट. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावांवर, म्हणजेच 29 धावांची गरज. येणाऱ्या 20 चेंडूमध्ये समजा संघाला जर सामना जिंकायचा असेल आणि जर क्वालिफाय व्हायचं असेल तर येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये 29 धावा बनवाव्या लागतील. दुसरं सत्र चालू होतंय, तोपर्यंत नक्कीच पुन्हा एकदा आपण सर्वजण आनंद घेऊया सुमधुर संगीताचा.
त्यासाठी सलामीचे फलंदाज प्रथमेश आणि तुषार. 29 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो मतीन. एकोणतीस धावांची गरज मतीन पहिल्या षटक हाताळण्यासाठी प्रथमेश आणि पहिला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे, कारण खूपच एखाद्या खेळाडूला दाद देणं आपलं रसिक प्रेक्षकांचं काम असतं ते. आणि खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चौकार जो निश्चितच म्हणायला हरकत नाही की चौकार गेला होता, आणि त्या चौकाराला सुद्धा अडवलंय ते या क्षेत्ररक्षकाने. 3 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या सुद्धा. तर मात्र मतीनच्या चेंडूचा सामना करेल तुषार. तुषार मतीन याचा दुसरा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला, आणि बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू स्थिरावला. तुषारला आपलं खातही न उघडता तंबूच्या आश्रयाला दाखल केलं. झटका क्रमांक 1. तुषार बॅक टू द डगआउट. डीजे तर मात्र समजाई श्रीवर्धन संघ थोडासा अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या अजूनपर्यंत धावफलकावरती 1 धाव पाहायला मिळते. पुढचा चेंडू म्हणजे चौथा चेंडू, आणि आता मात्र खूपच बाहेर गेलेला चेंडू. पंचांनी त्याला स्वेअर घोषित केलं. एक अवांतर धाव मिळते, आणि अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते 2 धावांवर. 3 चेंडू आणि
आणि फक्त हा चेंडू स्वैर सोडण्याचं काम शुभमच करू शकतो, बाकी कोणी नाही. शुभमने तो चेंडू स्वैर सोडलाय आणि एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू म्हणजेच शेवटचा चेंडू. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा स्वैर पाहायला मिळतोय. 5वी धाव धावफलकावरती लागते. 5 धावा. शेवटचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. खरोखरच क्षेत्ररक्षण आपल्याला सुंदर पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या क्षेत्ररक्षणाच्या जीवावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावांवर. आणि तसेच नक्कीच एक मोठी घोषणा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच आझाद फायटर क्रिकेट क्लब. आझाद फायटर क्रिकेट क्लब यांच्या वतीने येणाऱ्या दिनांक 7 जानेवारी 2026 आणि 8 जानेवारी 2026 रोजी आपल्याला एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्याचं प्रथम पारितोषिक असणार आहे रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य दिव्य असं चषक. तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये आणि भव्य दिव्य असं चषक. तसेच तृतीय पारितोषिक सुद्धा असणार आहे, ते म्हणजेच रोख रक्कम 5,000 रुपये आणि आकर्षक असं चषक. तसेच वैयक्तिक पारितोषिके सुद्धा आपल्याला दिली जातील. सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक सुद्धा असेल. त्याच्यानंतर ग्रेट कॅचचं बक्षीस सुद्धा दिलं जाईल आणि मालिकावीरचं सुद्धा बक्षीस दिलं जाईल आणि प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरचं बक्षीस सुद्धा दिलं जाईल. खूप सारी बक्षिसं घेऊन ही आझाद फायटरची स्पर्धा आपल्या भेटीला येते. तारीख नक्की लक्षात ठेवायची आहे, येणारी 7 आणि 8 जानेवारी 2026. नक्कीच या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी पाखाडी पद्धतीचे सामने होतील, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सामने लिलाव पद्धतीने पाहायला मिळतील आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला गाव टू गाव पद्धतीने सामने पाहायला मिळतील. पहले दिन एरिया वाइज मैच होंगे, दूसरे दिन ऑक्शन वाइज और तीसरे दिन विलेज टू विलेज मैच. और ये डे नाईट टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांचे सामने असतील. नक्कीच शोएब बांदिलकर यांच्याकडे नाव नोंदणी करायची आहे. आपला संघ लगेच नोंदणी करून घ्यायची आहे, कारण दिवस काही जास्त राहिले नाहीत, दिवस कमी उरलेत. मैदान आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आझाद फायटर यांचं मैदान. तर नक्कीच पुन्हा एकदा नाव नोंदणी करून घ्यायची आहे आपली. शोएब बांदिलकर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे आणि तोपर्यंत वळूया मैदानाकडे. तिथे दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय. शुभमला माघारी परतावं लागलं आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो तमीम. दिल्ली अभी बहुत दूर आहे सोमजाई संघासाठी, काहीतरी करावं लागेल. तमीम सारखा फलंदाजांनी भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटकेबाजी तर चांगली होते, मात्र त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पुन्हा एकदा षटकार. प्रथमेश सुद्धा बाद झालाय. खरोखरच एक मासूमने बिकट परिस्थिती उपलब्ध करून दिली ती सोमजाई संघाची. मासूम काय गोलंदाजी पाहायला मिळते आणि अस्ताव्यस्त करून टाकली पूर्ण साखळी सोमजाई संघाची. फलंदाजीसाठी आलाय तो साई. शेवटचा चेंडू बाकी. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या मासूमने आणि 2 गडी सुद्धा मिळवले. पुढचा बॉल इकडे लॉफ्ट स्ट्रोक आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. फिल्डिंगला जबाब आहे. फिल्डिंग साठी खरंच सेल्यूट आहेत. काय एफर्ट्स तिथे दाखवलेत.
स्वतःला झोकून दिलाय टीमसाठी, कारण की फक्त आणि फक्त टीमचाच विचार सातत्याने प्रत्येक खेळाडू करत असतो. आणि आता देखील फार चांगला इथे काम इथे करत असताना 8 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय आणि फक्त 8 धावा फलकावरती आहेत. येणारे आता 10 बॉल आणि तब्बल 21 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉलिंग अटॅक पाहिला या संघाचा तर फार चांगला राहिलाय आज, नक्कीच प्रभावित केले प्रत्येक गोलंदाजानं. बॉलिंग मार्कवरती गोलंदाजीसाठी अब्दुल यांना आपण पाहतोय. अब्दुल रहमान बॉलिंग मार्कवरती आहे. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3. तमीम आणि साई जोडी मैदानाचा आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला साई मांजरेकर आणि नॉनस्ट्राइक एंडला तमीम कासी आणि बॉलिंग मार्कवरती अब्दुल रहमान. ओ पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गुल आणि साई मांजरेकरची केली आहे 32 गुल. फलंदाज बाद. राइट आर्म राउंड विकेट. फिर से एक बार यहाँ पर आगे आकर खेलने की कोशिश थी. बैट का लीडिंग एज और यहाँ पर एक सिंगल ही मिलता हुआ. सिंगल के माध्यम से स्कोर कार्ड जाता हुआ 9 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए. आज का समय दरियावर्दी क्रिकेट क्लब आयोजित दरियावर्दी प्रतियोगिता का आयोजन यहाँ पर अंतिम दिन मेगा फाइनल डे ऑफ द टूर्नामेंट. फिर से एक बार यहाँ पर हवा का झोंका जैसा लग रहा था. फिर से एक बार नो का कॉल. यहाँ के स्टंप के आगे यहाँ पर कलेक्ट किया था बॉल, इस वजह से यहाँ पर नो घोषित कर दिया है. क्या बात है. यहाँ पर मैच में थोड़ा सा चेंजेस हो रहा है, अलग से थोड़ा सा कुछ तो यहाँ पर खामियाजा भुगतना पड़ेगा. नो का यहाँ पर इशारा अंपायर के द्वारा. फिर से एक बार अब्दुल रहमान गेंदबाजी के लिए. राइट आर्म राउंड विकेट. स्ट्राइक एंड पे तमीम. फुटवर्क का यहाँ पर इस्तेमाल था. फिर से एक बार वापस जाना पड़ेगा और एक बैटर दूसरे बैटर को कहते हुए तू सल में आया. ऐसी सीधी परिस्थिति अभी डकआउट में. विकेट नंबर 4. तुषार यांना आपण पाहतोय ऑन साइडला आडवा बॅटने पॅरलल स्ट्रोक खेचलाय करा, परंतु इकडे एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. रियाज शेख स्ट्राइक एंडला बॅटर. पुढे येऊन खेळले, स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल बॅक ड्राईव्ह. काय फिल्डिंग आहे, लाजवाब. इतकं सोपं नसतं बॉलिंग टाकल्यानंतर फिल्डिंग करणं, बॉलला थांबवणं. ओव्हर नंबर 3 कंप्लीट आणि 12 धावा फलकावरती आहेत. येणारे आता 5 बॉल आणि तब्बल 17 धाव्यांची गरज आहे. 17 रन्स टू विन फ्रॉम 5 बॉल हे समीकरण इक्वेशन. येणारे 5 बॉल आणि 17 धाव्यांची गरज आहे. इब्राहिम बॉलिंग मार्क वरती आहे. पहिलाच बॉल यावेळी बॉलला स्टॉप केलाय आणि इकडे आपण पाहतोय एक सिंगल नक्कीच मिळेल, परंतु सिंगलने काही घडणार नाही. आता अजूनही 16 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. चमत्कार घडू शकतो. 4 बॉल वरती आपल्याला 4 चौकाराची आवश्यकता आहे. इकडे आपण पाहतोय फलंदाज ज्यांना परतावं लागेल.
स्टंपिंगच्या माध्यमातून अजून एक धक्का लागत असताना मैदानावरती घडतंय तरी काय, विकेटवरती विकेट जातच चालले टीम सोमजाई श्रीवर्धन या संघाचे. फलंदाज होतील बाद आणि न्यू बॅटर मैदानात आतमध्ये एंटर होत आहेत. तेजस न्यू बॅटर मैदानावरती. हो, रात्रीचं सत्र आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक खऱ्या अर्थाने जुळले गेले आहेत, या स्पर्धेचा आनंद घेतात, एन्जॉय करतात ही स्पर्धा. कारण की आपली हक्काची आपुलकीची स्पर्धा दर्यावर्ती चषक 2025 चे तरार पर्व 6. इकडे या टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला बॉल आणि इकडे डॉट बॉल आलाय. इब्राहिम बॉलिंग मार्कवरती स्ट्राईक हेडला तेजस. ओ, इकडे अतिरिक्त बाउन्स देखील होता, अतिरिक्त बाहेरचा बॉल आणि अतिरिक्त धावा देखील मिळतात. वाईट बॉलचा कॉल, वाईट बॉल. इकडे अजून एक विकेटचं पतन. वारंवार विकेटवरती विकेट, विकेटवरती विकेट इथे जातच चाललेत. काय घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये, सातत्यानं चुका घडतात. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये टीम सोमजाई श्रीवर्धन या संघाचं. शांतता अगदी यावेळेस आपण जर पाहिलं तर डकआउट मध्ये शांततेचा माहोल आहे. शेवटचा बॉल होता आणि ते मॅच फिनिश, सामना इथे कंप्लीट.